कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. पहिले तर तुमका गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ दे. खूप आपला जुना वाक्य आज खूप दिवसानंतर मी बोलते. नाही तर पहिलं ब्लॉग आपलं असं स्टार्ट होत होतो. तर आजचा थंबनेल टायटल बघितलात तर आज आपण कुडामधील आठवडी बाजारमध्ये जातो आणि याच्याकडे पिशवी वगैरे असं आठवडी बाजार गावठी बाजारमध्ये जातो. हां, आठवडी बाजार जिकडे गावठी वस्तू असतात सगळे. आणि बरेच जण तुम्ही गेला पण असतालात, पण मी आता खूप वर्ष जाऊकच नाही आणि बऱ्याच जणांना उत्सुकता असतं. बाहेरनं बघतो पण आतमध्ये कसं काय वस्तू मिळतात काय नाही या माहितीच नव्हता. तर मी पण म्हटलं जाऊया. आज रविवार असं आणि रविवारचं एकच दिवस असता म्हणून आठवडी बाजार म्हणतात, कारण एकच दिवस असता. हां, याच्या इल्लेलो असा. सो आता जातो मस्त तुमच्यापर्यंत एक चांगला व्हिडिओ पोहोचवतो, काय काय मिळतं तुमका पण कळत. तर बाहेर पडतो दिव्यानी असा, जे की ही असं ती एक गाडी घेऊन दुसरी गाडी येतले आणि मी माझ्याकडे दुसरी मित्राची गाडी असा ट्रिपल सीट जाऊ शकणार नाही. तर चला बाहेर पडूया, कुडामध्ये पोहोचूया. टाईम गुड मॉर्निंग केलं आहे तर आता 11:06 झालेत. चला फायनली आपण कुडामध्ये येऊन पोहोचलो आणि करेल आपल्या समोरच बाजार असा. रोड क्रॉस करतो लागतो आपण, जाऊया. आणि बाजार कुठे आता तुमका तिकडे गेल्यानंतर सांगते. पहिलं आपण रोड क्रॉस करून तिकडे जाऊया. रस्ता बघून ये. थांबा मापाडा पण गेली. या साईडला करेक्ट मेन एंट्रन्स असा अस्सल गावठी आठवडा बाजार कुडा. वेळ असा दर रविवार सकाळी 8 ते दुपारी 2 वाजता. तर आपण आता आतमध्ये एंटर करूया आणि लोकेशन तुमका सांगते. करेक्ट या साईडलाच कुडाचा जिजामाता चौक असा, जिजामाता चौकपासून एकदम जवळ असा करेक्ट इकडे. तर जाऊया आतमध्ये. आपण आता आतमध्ये तर एंटर केलं आणि एक राऊंड जस्ट असं फिराणीलो जाऊन आतमध्ये. आणि आता बघूया वस्तू कशा असतात, काय काय असतात आणि सगळ्यात स्वस्त वस्तू काय असतील या आणि सगळ्यात महाग वस्तू काय असतील यात आपण बघूया या आठवडी बाजारमध्ये. आणि काय काय आपल्याला माहिती मिळतात आपण बघूया. चला आपण इकडनं बघत स्टार्ट कर. ती गाठी आपण आंबे घेतली होती, काय ते विचारूया. सुरंदा काय भाजी करतात का असं असतं. म्हणजे गोल पण नांगरची ना, एक गोल असता ना. भाजी करतात माहिती, आंबट भाजी करतात काय आंबे हळद आंबे हळद ह्या ब्युटी प्रोडक्ट. आता किरायात पोटा बिटात दुकान लागलं तर लहान मुलांचा घालू. आगळ आणि कोकम कशी दिलाय तुला? 300 अर्धा. आणि आगळ 200 रुपये. आणि तिरफळा 20. कशी दिलाय शिरवाळे? 50 रुपये. 50 रुपये. अळूवडे गावाने पण गावाने चटणी. पण आता पुढच्या स्टॉलकडे येलो स्कॅनर असं. हे काय आप्पे? हो. काय देऊ शिरवाळे? आप्पे शिरवाळे कसे? 100ची 3. काय घेतो शिरवाळे कसे? 50ला एक पॅकेट आणि रस्सा 2 येतात एका पॅकेटमध्ये? एका पॅकेटमध्ये 2 हो, घेऊन जाऊया. हे पण घेऊया. इकडनं थोडीशी लाईट कमी येतात, पण शिरवाळ्याचं पॅकिंग वगैरे एकदम मस्त केलेलं असा, जबरदस्त. आणि असा पॅकिंग आहे आणि एका पॅकेटमध्ये 2 असत. आणि याच्यासोबत रस पण येतात ना? हो, रस आहे. आप्पे कसे? 50 रुपये. 17. आणि इडली चटणी 50 रुपये. 10 इडली किंवा करवंदा. हो, घेतलंय 10 भेटत. तुमच्याकडली सगळ्यात स्वस्त वस्तू काय? स्वस्त म्हणजे काय 20 रुपयापासून. हां, ओके. आणि सगळ्यात महागडी? महागडे म्हणजे त्या आपल्या
प्रमाणे पैसे आहेत. मालवणी मसाला आहे तो 800 रुपये किलो आहे. 800 रुपये. भाजको मसालो हा भाजको गरम मसाला. आता संपले आहेत. आता एकच पॅकेट राहिलं. आता नेक्स्ट स्टॉलकडे जातो आपण. आता आपल्याला कडधान्य वगैरे दिसतात तर कडधान्याच्या मध्ये रेट वगैरे विचारून घेऊया. या साईडनं उजेड चांगलं येतात, इकडनं काय उजेड एवढं येणार नाही. ही राजमा चवळी वालीचे ग कसे आहेत ते? वालीचे घर 300 रुपये. शेअर भरत आहे. हो, एक 100 राहतात. 300 रुपये वालीचे घर. हे कसे 100. बोलले? हो हे कसे बोलले? हे 250 बोलला. 250 रुपये. हो. सर्व प्रकारचे कडधान्य बघून मिळतात गावठी. मला 200 ग्रॅम 120. 150 ग्रॅम 120 रुपये. कांद्याचं दिन आहे हा. पोहे कसे गावठी? 120 रुपये पाहिजे. पाहिजे. अर्धा कडधान्य 3 पहिले 3 किलो होते. हे नाही अर्धा असताना आंब्याची सुकवलेली आहे. हां काय म्हणताय? मस्त कसं आहे? एकदम मस्त. मस्त वाटलं बेटा. एक एक स्टॉल आपण कव्हर करतो आणि ज्या काही युनिक दिसता ना गावचा प्रयत्न करतो. यांच्याकडे बिबू हे कर पायात कात्र वगैरे पण गरम करून जाऊ. गाडी एक बाना, गाडी एक वेगळी बांधते. करूचा कोणचा गावची मिरची. इकडे सगळे बिया आहेत ना. वालीचा मको नाही हेच लाल भाजी लाल भाजी. मुळो तो, ह्यो मुळो. आता भेटलो. हे वाली. आणि ही लाल भाजी बघूया. चपातीसोबत ट्राय करू मला. हां चपाती लाल भाजी घेऊया पुढे. इकडे कोंबडी आहे. जाऊया, बघूया. कशी देता? गावठी 800 कोंबडी. रुपये. हे आपल्या इकडचं बामणे देवीच बामणे घावनाळे. बरं, नाव काय तुझं? राहुल आणि नाव? नागवेकर. नागवेकर. ओके. एक पेजीला होईल ना. पुढच्या स्टॉलकडे जातो. इकडे सुकी मच्छी वगैरे दिसता. सुंगट आणि हाडातले आंबे घेऊया. घेऊया. कशी दिला आजी? 50 रुपये. 50 म्हणजे 4 4 मध्ये किनारा तो असं तुटलेला असा म्हणून त्याला जास्त घातलं पण भीतूर बरे असं. घेऊ घ्या बघतो. चला. सुटे पैसे दिवे सुटे 50 रुपये आंबे. खराब नाही असं. काय घे गौरी भीतूर चांगली असं. कशी दिला? 20 रुपयाच्याने 20 रुपये भेंडी आहे. घेऊया. किती घेऊया? एक की 2? एकच घे. एक पातळ घेऊ. भाजी करून सांगू आई. पहिला कडधान्य पातळ होते द्यायची. होते सुटे ना. नाही हो सांगा. हे बघा एक बस होती ना तुका? बस झाली. नाही तर अजून एक घे. ठीक आहे, आजी हा, घेऊन बनवून जाऊ. अजून एक द्या. हा आजीकडे द्या. हो होय होय पालव. होय बरोबर. बॉम्बेवाले नाही आमच्या गावातले माय आम्ही तुका बघलेलो तर म्हाका ते बघतलो नेटार अरे देवा म्हाका माहिती बरेच जण असं जे बिंदास बोलतात, बरेच जण असं ते कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत, थोडे घाबरतात. मग आपण विचारून जसा होता तसा शूट करतो. आम्ही लेट येलो. एवढं माहित नाही ना. हे बघ आंबट चिंचे सारखे बोलतात. काय म्हणतात ते का? इमली. अशी लोणचं घालून आमचे काय घालतो स्टार असता बघ कसं लागतं. लोणचे काय वापरतो या ट्राय करून मिळेल त्याला घेऊया. वेगळं काहीतरी. होय. कशी दिला? 1 रुपये. ही सगळी ही खूप दाची देताला. दाची दिली का दाची दिली. आता कसं माल संपत दिलो माल सकाळीच ना बाजार भरलेला असता. एक ते दुसरे आरमारीवाले कशाला आरमारीवाले ते सुद्धा येऊन गेल्या वर्षी हो चुरून हा चिन्याची पण भाजी करतो. जर युनिक वाटतं याच्या अगोदर कधी बघू नाही होत आम्ही घेतोच. पापड बघूया. पापड वगैरे इकडे काउंटर दिसता.
लाडू आणि असं कुठचे लाडू होते शेंगदाण्याचे, तांदळाचे, मेथी, बेसन, मूग. हे हे मेथीचे आहेत, हे शेंगदाण्याचे, शेंगदाणे तांदळाचे, बेसनचे, मुगाचे करंज्या पण अशाच आहेत, पिठाच्या, चण्याच्या, मुगाच्या, रव्याच्या. ते तळायचे. हे कुठचे पापड हे नाचण्याचे आणि पालक. ते कमी आहेत सगळं. लाडू एक घेऊया. इकडे करंजी वगैरे पण असं देवा. करंजीचे पॅकेट कसे आहे? हे 60 रुपये. हे मुगाचे आहेत, मुगाचे हे आपले पारंपरिक चण्याच्या पिठाचे. हां एक घ्या एक घ्या एक घेतोय आणि हे आज एक देऊ मिळतील ना. आपल्या पिठाचे, हां हे चण्याच्या पिठाचे. हां एक शाडू आहे बोललेलं आहे ना. अरे काय माहिती एवढा घेतला तो काय नाही स्कॅनर मारतो नाही असं तसे लाडू आमचे सगळे तिकीट ठेपर्यंत अजून एक काउंटर आपण कव्हर केलं आणि करंजी वगैरे बाकीचं साहित्य घेतलं. आजी आमच्या डायबेटीज असा मग त्याच्यासाठी ती काय गोड काय देऊ शकणार नाही. पुढे बघूया ना स्कॅनर देऊ. हां स्कॅनर येताना मात्र सुट्टे पैसे घेऊन या. आम्ही आणलेले असतात पैसे. तुमच्या स्टॉलवरची सगळ्यात स्वस्त वस्तू काय आहे? आमचे सगळे प्रकार तुपातले असल्यामुळे तसे हे आहे. हां नाही पण तरी पण म्हणजे तुमच्या याच्यात स्टॉलवरचं सगळ्यात तसं स्वस्त वस्तू पुरणपोळी आणि हे कसं देऊ आपण? किती आहे प्राईस पुरणपोळीची? पुरणपोळी 15 रुपयाला आहे. आणि सगळ्यात महागडा आयटम काय आहे? असं काय म्हणजे ह्या सगळ्यात- महागडं म्हणजे तसं महाग नाहीये. हीच वस्तू आम्ही नाही तसं महाग नाही म्हणजे तुमच्या स्टॉलवरची विचारते. रेटमध्ये जास्त होईल. हा मग बेसन लाडू बेसन जातो आता पुढच्या साईडला. दोन्ही साईडला स्टॉल असतात. इकडे पण स्टॉल आहेत, या साईडला पण स्टॉल आहेत. कोकम जरा महाग बाजारात. कोकम 600 रुपये किलो असत. ही भाजी दाखव. हे बघ शेंगे आणि कशात आहे? 50 हाताला हो घेऊया. दे. भाजी पिशवी दाखव आमची किती भरली ती. कसली भाजी? गवळीची आहे भाजी. कशी असता? आम्ही तर कुकून फेकतो खाऊ कधी माहिती कधी सारखी हवी तर घेवा ट्राय करतो कशी बनवतात काय खातात लाल भाजी चव कशी असता? आम्ही तर कुकून फेकून दिले कधी खाऊ उकळून फेकून नको. चव कशी असते? कधी खाऊकत नाही. सगळी खूप ठेवले नाही म्हणजे घेत असतील ना लोक. लाल भाजी सारखी चव असतेली आणि करूची पण तशीच आहे. हवी तर घेवा करून बघूया. पौष्टिक भाजी पातळ की अशी जाड होता? पातळ करायची. चणे आणि शेंगदाणे म्हणजे पातळ भाजी करतो तशी. लाल माठ रवची भाजी हा. रव म्हणतात तशी. घोळ ना. हो कशी कशी दिला? 20 रुपये. 20 रुपये घेऊया. स्टॉलचं कसं असतं? चार्जेस असतात का तुमच्या स्टॉलचे का तुम्ही पहिल्यांदाच एकदा घेतलं. एकदम होय होय डॉक्युमेंट काय द्यायची लागतं? हो आधार कार्ड. एकदम सुरुवातीत घेत आहे तेव्हा? हो हो ओमकार पालो. चला. हां हो थँक्यू. वेलकम. कसं दिला या? 70 रुपये. एकच हा? हे बघ या आजीकडे युनिक हे दिसतात ते. आणि ते लाकडी दे. हां लाकडी वस्तू ही बनवली फुकणी. हे आता बघून मिळायचे नाही. हां फुकणी. हे अशा वस्तू आता बघून भेटणार ना. हो रेसिपी करू एक नंबर. भात ढवळू परत नाही. हा इथं भाताच होतं. हो याचा असा दळला म्हणा. बेल्ल्याचं. खराब नाही होत. हां दळल्याचं. हे आकाशाचं. खराब खराब नाही होत. गोमीच राहते. हो हे ताज आहे. आणि हो कपडे धुवतो. कपडे धुतो. हो कपडे झोडून. हां नाव कसं तुमचा? वैशाली मिस्त्री. गाव? माणगाव. माणगाव. किती वाजता येत आहे तुम्ही इकडे स्टॉलसाठी? आम्ही 8 वाजता येतो. आठवड्यातनं एकदाच? एकदाच बाजार भरतो. होय ना. आणि प्रत्येकाचे स्टॉल ठरलेले असतात ना. ठरलेले असतात. आणि याची फी वगैरे असताना सुरुवातीक द्यायची लागतं का एकदम? नाही तुझी काय नाही. फक्त फक्त 7-12 आम्ही दिली झाडू. हां. आणि किती वाजता चालू होता बाजार? 8 वाजता. आणि संपता किती वाजता? 2 वाजता. 2 वाजता.
पण जर खरेदी करू घेऊचं असला कोणाक सगळे वस्तू जर कोणाक घेऊचे असले व्यवस्थित, आता बघा तुमचं स्टॉल असा तो बऱ्यापैकी लोकांनी घेतल्याने सामान, मग कितीच्या टाइमला येऊ गोया? तरी 10च्या दरम्यान तरी येऊ आहे. होय ना, 9-10 8 वाजता पूर्ण सगळे स्टॉल भरलेले असतात. होय ना, मस्त वाटलं बोला तुमच्या बरोबर. पुढे बाजार उलगाच्या टायमा गेलो आम्ही वाटतं. लवकर भरता 7 वाजता. तुमची मुला बघतीत तुमका. तो आमच्या जरासं वेगळ्या गोष्टीवर नजर पडली या. सोललेली चिंच कशी दिला आहे चिंच? 180 रुपये किलो. 180 रुपये. 180 रुपयाची आहेत ना. वडापीठ कसा? वडापीठ 50 रुपये. 50 रुपये. अर्धा किलो. अर्धा किलो वडापीठ 50 रुपये. चिंच देव. यांच्याकडे चुरून बघितलं मग ती पण चिंच होती तिकडे. चिंच कशी आहे? 180 रुपये किलो. 180 रुपये किलो. सगळे किलो किलो घेऊया. नको तुका सर्दी होते चल. खाऊक तरी वेळ. नको नको चल. परत गाव त्याला गावठी अरे पण तिथं घेऊन येते काय करतं? 1 किलो अर्धा किलो नाही दे ना. अर्धा किलो देतो. तिच्यावरती मापून घेऊ. काय करतं गावठी असा खाऊ. अरे वर्ष पण राहतं ते नको काय नको चल गोळो घे तिच्या तू बारक. ही गावठी ती सोललेली नाही यार. ती वेळची घाटी ती सांगतेस ती गोळेवाली वेगळी. ही गावठी सुकी आहे. अरे तुमच्याकडे घेशात मापून तुमका पाव जा ना. ती देते रे ताई. ही चिंच होईच झाली या. होईच झाली माका आता. त्या दिवशी मित्राकडनं इतक्या लांब देऊ सांगलंय. मापून आणून गेला दिव्या. सो बाजार उलगा दिलो आणि आम्ही इलो इकडे आणि या साईडची शॉप्स वगैरे गेले आहेत म्हणजे दुकानदार गेले. पाव किलो युनिक असं काय हव्या. सो दिव्या पाठीमागून चिंच घेऊन येतात. आपण पुढे जाऊया कारण बाजार उलग दिलो. अवघाच टाइम वेस्ट नको घालवूया. यांच्याकडे भोपळू गोंडे ते गोंडे आणि ती माली म्हणते त्याला. यूट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली. मस्त वाटला. असं वाटलं ना. असं भेटल्यानंतर भारी वाटतं. व्हिडिओ तर बघतात पण जेव्हा प्रत्यक्ष भेटतो ना तेव्हा एकदम मस्त वाटतं. कारण आमका फक्त लाईक कमेंट्सच कळत असतात. व्ह्युअर्स प्रत्येक कळत नसतं किती जणांनी बघितले नाही काय. म्हणजे बघितल्याने कळतं पण कोणी बघितला काय हा एवढा कळणार नाही. ताई आमचा मापूक गेला तर अजून येऊकच नाही. आता हेच थांबला. अर्धा किलो तुमका त्या ह्यांच्यानी फसवलेले पिशवी दाखव बघे जरा. अडे बघ दे जरा आज जरा. नागची ना आता भाजी करायची उकडून खायची. कशी लागते तरी? मोठ्या बघलो ना ती लहान मस्त कणग्यासारखी उकडून पण खातो. भाजी करतो उकडून खातो. चिना. खात नाही खात नाही. घेऊन बघूया. घेऊन बघूया काहीतरी वेगळा ट्राय करून. 50 रुपये. 50 रुपये वाटतो. हो चांगली चिना. भाजी मस्त जातात. नागची ना हां. भाजी पण करतोय. हो तासून करू घे साल काढून. उकड्यात घालायची सोलायची आणि भाजी करतात. पण नुसती फोडणे देऊ पाणी बिणी मध्ये घालतात. चिना. चिना म्हणून घेतो. भाजीचा प्रकार असा आणि उकडून पण खाऊ शकतो. चटणी घेतो. ही चटणी खोबऱ्याची चटणी. खोबऱ्याची लसूण चटणी ना. त्याला कशी तुमच्याकडे? 100 रुपये. पाव किलो. झालं आपलं फिरान. या साईडने आपण गेलो आणि इकडनं पूर्ण फिरान येलो आणि बाकी सगळ्या वस्तूंचे रेट बऱ्यापैकी सिमिलर असतात सगळ्यांकडे. फक्त कोकमचे जे रेट असतात ते जरा डिफरंट बघून मिळाले. कदाचित क्वालिटी वाईज असतील. आणि परत एकदा मेन एंट्रन्सकडे आपण येऊन पोहोचलो. पूर्ण या साईडने असं फिरान कम्प्लीट आपण इकडनं बाहेर पडलो आता. आणि आता एक्झिट करतो. चला आठवडी बाजारच्या कडेला आपण बाहेर येलो. ओळखीचे आहेत काय? हां हां हां. परत एकदा तुमका लोकेशन सांगते. हे बघा जिजामाता चौक कुडाच्या अगदी जवळ. हे बघा अस्सल गावठी आठवडा बाजार कुडा. आणि आपलं कुडाचा जो आठवडी बाजार असा तो फक्त एकच दिवस लागता रविवारचो. बाकीच्यांचं वेगळं पण असू शकता. तर जर येत असतात खरेदीसाठी तर रविवारचीच येवा आणि सकाळी 8च्या दरम्यान या. नंतरच्या टाईमला असं असतं की सामान जास्त अवेलेबल नसतं कोणाकोणाकडे. आता बघितलं होतं बऱ्यापैकी स्टॉल आमका रिकामीच दिसा होते.
म्हणजे सकाळी लवकर येऊन लोकांनी खरेदी केली आणि सुट्टीचा दिवस असता, कामात पण सुट्टी असतात, त्याच्यामुळे बरेच जण त्याच टायमात येतात खरेदी करू. बाकी वस्तू एकदम मस्त असतात आणि आम्ही तर भरपूर सारी खरेदी केलंच. चला जाऊया. आता आपण निघतलो घरात जाऊ, आपलं काम झालेलं असा. सामान तर खूपच घेतलं. हॅलो नेरूर आणि ओरस. ओरसला आम्ही घर बांधलं होतं. मी नेरूर कडावर. नेहरू बाहेर नेहरू आणि आम्ही आता ओरस बंगला बांधला. सॉरी वडापाव. असं नाही का? बघितलं शूटिंग करत होतं, म्हटलं करू दे. बाहेर निघाला ना, बाहेर निघालो चांगलं चांगलं. Guys, nice. Good to see you. Yeah. माझी बहीण. बरेच वर्ष झालं तर जास्त झालं 2 वर्ष. ओके चांगलं आहे. Good, good. Keep up the job. Nice work. Thank you. चला. कसं वाटला? कसं वाटलं? गाडबेट झाली का भारी वाटतं एकदम. हां. नेक्स्ट लेवल वाटतं. तर आता मी घरात जाऊन निघते, हे स्कूटी घेऊन येते, यांच्यासोबत थोडं थोडं फिरत तुम्ही बाजार यावं घराकडे. चला. आता चला, बाय बाय. बाय बाय.